माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे होलिका पौर्णिमा, म्हणजेच आज सगळेजण होळी साजरी करणार आहेत। तर आज संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होणार आहे आणि या फाल्गुन पौर्णिमेलाच होलिका पौर्णिमा म्हटलं जातं आणि होळीचे दहन केले जाते। त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी 6 नंतर आपल्या दारासमोर, घरासमोर, अंगणामध्ये होळी पेटवायची आहे। बघा, होळी का पेटवायची? तर घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर जावी, कोणाची वाईट नजर आपल्या घराला, आपल्या घरातील व्यक्तींना, मुलाबाळांना झालेले असतील तर या वाईट नजरा ज्या आहेत तर त्या दूर व्हाव्यात, त्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक व्हाव्यात, आपल्या मागच्या इडा पिडा सगळ्या काही जळून खाक व्हाव्यात। आत्तापर्यंत ज्या काही अडचणी आपल्याला त्रास देत होत्या, ज्या काही वाईट शक्ती आपल्याला त्रास देत होत्या, तर त्या सगळ्या वाईट शक्ती कायमच्या आपल्या घरामधून नष्ट व्हाव्यात आणि येणारं वर्ष आपल्याला चांगलं जावं, आरोग्याचं जावं, सुखसमृद्धीचं जावं, अडकलेली कामे आपली पूर्ण व्हावी, यासाठी होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो। या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी उपाय समजले जातात। त्यामुळे बघा, जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील, सतत वारंवार काही ना काहीतरी तुम्हाला आर्थिक टेन्शन्स येत असतील, कर्ज आहे ते फिटत नाही आहे, किंवा तुम्हाला व्यवसायामधून, नोकरीमधून तुमच्या कष्टाप्रमाणे त्याचं फळ मिळत नाही, मोबदला मिळत नाही, सतत तुमचे पैसे कुठे ना कुठेतरी अडकत आहेत, घरातील कर्त्या व्यक्तीला खूप त्रास होतोय, किंवा आजारपणाचा त्रास घरातील सदस्याला होतोय, मुलं सतत आजारी पडतायत, किंवा मुलं चिडचिड करतायत, हट्टीपणा करतायत, मुलं ऐकत नाही आहेत, घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवरून पती पत्नीचे भांडण लागत असतील, किंवा घरामधील इतर सदस्य देखील कोणाचं काही ऐकत नसतील, सतत घरामध्ये वादावाद सुरू असेल, घरातलं वातावरण खूप बिघडलेलं असेल, मुलं ऐकत नसतील, किंवा आपल्या कामामध्ये सततच्या अडचणी, विघ्न येत असतील, हातातोंडाशी आलेलं काम जर आपल्या हातून निसटून जात असेल, तर बघा, ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी निश्चितच तुम्ही होळीच्या दिवशी आज हा उपाय करायचा आहे। भले तुम्ही होळीच्या दिवशी काहीही नाही केलं तरी चालेल, पण बघा, न विसरता तुम्हाला ही एक वस्तू आज होळी दिवशी अर्पण करायची आहे पेटत्या होळीमध्ये। हा उपाय तुम्हाला होळी पेटवल्यानंतर करायचा आहे। तुम्ही अगदी होळी पेटवल्यानंतर रात्रभर कधीही हा उपाय करू शकता। आपल्याला संध्याकाळी 6 नंतर आज होळी पेटवायची आहे आणि होळी पेटवल्यानंतर तुम्ही हा उपाय निश्चितच करायचा आहे। बघा, फक्त अडचणी असतील तरच उपाय करायचा आहे असं अजिबात नाही, कारण बघा, आपल्या प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी त्रास हा असतोच। त्यामुळे त्या त्रासांमधून देखील आपल्याला मार्ग मिळावेत आणि येणारा काळ आपल्याला सुखकर जावा, भविष्यामध्ये एखादं जर संकट आपल्या मागे लागणार असेल, काही अडचणी आपल्या मागे लागणार असतील, तर त्या अडचणी किंवा संकट वेळीच दूर व्हावीत, यासाठी सर्वांनी हा उपाय करायचा आहे। उपाय खूप सोपा आहे, त्यामुळे बघा, नक्की सर्वांनी करा। आणि विशेष म्हणजे वर्षातून एकदाच करायचा हा उपाय आहे, तो म्हणजे होलिका पौर्णिमेला, होळी दिवशी। त्यामुळे न विसरता सर्वांनी हा उपाय करा। लवकरच आपण उपाय बघू। सगळ्यांनी हा उपाय रात्री होळी पेटवल्यानंतर करायचा आहे। आणि बघा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे सगळ्यांना आज होळी पेटवल्यानंतर हा उपाय करता येईल। तर बघा, उपायाच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, ज्या बऱ्याच जणांना माहीत नसतात, बऱ्याच जणांच्या हातून त्या चुका होतात। पण बघा, विशेष तिथी दिवशी काही महत्त्वाच्या जर गोष्टींचं आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला त्या दिवसाचं जे पुण्यफळ आहे तर ते प्राप्त होतं। बरेच जण काय करतात, अनेक सारे उपाय वगैरे करतात, पण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तिथीला अनुसरून आपण केल्या पाहिजेत किंवा त्या तिथीला अनुसरून आपण केल्या नाही पाहिजेत, त्या आपल्याकडून होत असतात आणि बघा, त्या दिवसाचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही। तर काही चुका किंवा काही गोष्टी या आपल्याला आज टाळायच्या आहेत, काही गोष्टी आपल्याला आवर्जून आज करायच्या आहेत, तर त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते। पहिली गोष्ट म्हणजे होळी पेटवताना कोणीही काळे कपडे
परिधान करायचे नाही. महिलांनी काळी साडी म्हणा किंवा ड्रेस म्हणा परिधान करू नका काळ्या कलरचा. किंवा पुरुषांनी पण काळे वस्त्र परिधान करणं टाळायचं आहे. तुम्ही इतर रंगाचे कपडे परिधान करू शकता. त्याचबरोबर पेटत्या होळीमध्ये आपल्याला काहीतरी गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. मग तुम्ही पुरणाची पोळी अर्पण करू शकता. पुरणाची पोळी करणं शक्य नाही, काही हरकत नाही. तुम्ही शिरा बनवा किंवा मग खीर बनवा, तांदळाची खीर बनवा किंवा कुठलीही खीर बनवा आणि तो पदार्थ तुम्ही होळीला अर्पण करू शकता. पण एखादा कुठला तरी गोड पदार्थ तुम्ही नक्कीच अर्पण करायचा आहे. हे पण शक्य नसेल तर तुम्ही जो दूध भात साखर जो असतो तर तो अर्पण केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. फक्त आपल्याला थोडासा गोडाचा जो नैवेद्य आहे तो आपल्या पेटत्या होळीला अर्पण करायचा आहे. तुम्ही तुमच्या घरासमोर पेटवत नसाल होळी, तुमच्या सोसायटीमध्ये किंवा गावामध्ये एक अशी सामूहिक होळी जर असेल तर तिथे तुम्ही हा गोडाचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल. होळीभोवती आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आज आपल्याला परान्न भक्षण करणं टाळायचं आहे. आपल्या घरातलंच अन्न आपल्याला आज खायचं आहे, हे लक्षात घ्या. आज आपल्याला कोणाला उधार द्यायचं नाही किंवा उसने पैसे जे असतात, सुट्टे पैसे असतात, तर ते आपल्याला कोणाला द्यायचे नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर बघा, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचं सगळ्यांनी पालन करायचं आहे. तर आता बघूया आपल्याला की होळीमध्ये न विसरता सर्वांनी कोणती वस्तू आज टाकायची आहे. तर बघा, आज संध्याकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे. तोही होळी पेटवल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी बघा, तुम्हाला काय करायचं आहे, कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही आत्ता जरी कणिक मळून ठेवली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर मध्यम आकाराचा दिवा आज आपल्याला बनवून ठेवायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला वात टाकायची आहे. यामध्ये तुम्ही सिंगल वात टाकायची आहे. असा हा दिवा तुम्हाला करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल टाका. दोन्हीही तेल नसेल तुमच्याकडे तर घरामध्ये जे तुम्ही स्वयंपाकासाठी वापरताय ते तेल वापरलं तरीही चालेल. यामध्ये आपल्याला तेलच टाकायचं आहे. आता आपल्याला एक डिश घ्यायची आहे घरातली. त्यावर तुम्हाला 2 विड्याची पाने ठेवायची आहेत. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि हा दिवा त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. विड्याच्या 2 पानांवरती जोडपान घ्यायचं, त्यावर तांदूळ ठेवायचे, हळद कुंकू अर्पण करून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. आता बघा, जेव्हा होळी तुम्ही पेटवाल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कसा करायचा आहे, तर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे प्रज्वलित करून. त्यामध्ये तुम्हाला एक कापराचा तुकडा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर 2 चांगल्या फुलाच्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत. आता असा दिवा प्रज्वलित केला उंबरठ्याच्या बाहेर, त्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि आपल्या घरातील जे उघडे सदस्य आहेत तर त्यांच्यावरून आपल्याला जी काळी मोहरी असते घरातली, फोडणीला आपण ती जी वापरतो तर ती थोडीशी घ्यायची आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यावरून तुम्हाला ती डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 3 वेळा उतरवायची आहे. प्रत्येकासाठी आपल्याला सेपरेट मोहरी घ्यायची आहे. म्हणजे कसं बघा, तर पहिला जो सदस्य आहे तर त्या सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा तुम्हाला ही काळी मोहरी उतरवायची आहे आणि ओम काल भैरवनाथाय नमः या मंत्राचा 3 वेळा जप करून तुम्हाला ती काळी मोहरी त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायची आहे. पुढचा सदस्य जो येईल तेव्हा तुम्हाला पुन्हा नवीन मोहरी घ्यायची आहे, काळी मोहरी. पुन्हा 3 वेळा उतरवायचं आहे, मंत्र म्हणायचा आहे ओम काल भैरवनाथाय नमः आणि त्या दिव्यात टाकायचे आहे. तुमच्या घरामधील जे सदस्य आहेत, मुलं आहेत, तर सगळ्यांवरून तुम्ही थोडी थोडी अशी ही काळी मोहरी उतरवायची आहे 3 वेळा डोक्यापासून पायापर्यंत आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. सगळ्या सदस्यांवरून ही मोहरी उतरवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते डिश उचलायची आहे आणि पेटत्या होळीजवळ येऊन तुम्हाला तिथे
ती डिश ठेवायची, म्हणजे तो दिवा जो आहे ज्यामध्ये आपण सगळ्यांवरून उतरून मोहरी टाकलेली आहे तो ठेवायचा आहे दिवा. होळीभोवती तुम्हाला 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे. ती डिश जी आहे तर ती तुम्ही काढून घेऊ शकता आणि जी विड्याच्या पानांवर आपण दिवा ठेवलेला आहे तर विड्याच्या पानांबरोबर तो दिवा आपल्याला काय करायचा आहे, पेटत्या अग्नीमध्ये होळीमध्ये तो अर्पण करायचा आहे. आणि मनोभावे होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी संकट आहेत, माझ्या मुलांच्या मागच्या अडचणी, पतीच्या मागच्या अडचणी सगळ्या दूर होऊन आमच्या घरातील आजारपणं, नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती ज्या आहेत, सगळ्या इडापिडा ज्या आहेत तर त्या या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय स्त्रिया करू शकतात किंवा पुरुष देखील करू शकतात. त्याचबरोबर पेटत्या होळीमध्ये सर्वांनी एक चांगला पाण्याचा नारळ हा अर्पण करायचा आहे. या 2 गोष्टी आज होळीमध्ये न विसरता अर्पण करा. यामुळे बघा घराला लागलेले दोष किंवा ज्या काही वाईट शक्ती आहेत, इडापिडा आहेत, नजरबाधा आहेत, मुलांना झालेल्या किंवा घरातील सदस्यांना झालेल्या तर त्या दूर होतात. त्यामुळे सर्वांनी हा उपाय करा. आज तुम्ही रात्रभर देखील हा उपाय करू शकता. तुम्ही स्वतः होळी पेटवत नसाल अंगणामध्ये तुमच्या तर जे मंदिरामध्ये असतात किंवा ज्या सामूहिक होळ्या असतात पेटवलेल्या तिथे जाऊन देखील तुम्ही अशा प्रकारे हा कणकेचा दिवा जो आहे तर तो तिथे अर्पण करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज रात्री हा उपाय करता येईल.